नमस्कार. आजच्या आपल्या YouTube व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे पुढच्या 10 वर्षानंतर इंडियामध्ये रिटर्न राहतील 2 ते 2.5%. होय, मी हे तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतोय. कारण आज ज्या काही कंट्री डेव्हलप होत चाललेल्या आहेत, तर त्यानुसार बघितलं तर इंडियामध्ये सुद्धा रिटर्न्स 2 ते 2.5% किंवा 1.5% सुद्धा रिटर्न राहू शकतात. तर त्यावेळेस आपल्या गुंतवणुकीचं प्लॅनिंग आजपासूनच कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे, यावर आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला जर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आर्थिक नियोजनाच्या काही महत्त्वाच्या टिप्स कंटिन्यू देत असतो. सो यामध्ये पहिला जो पार्ट आहे, यामध्ये बघणार आहोत की आज जागतिक पातळीवर रेट ऑफ इंटरेस्ट काय आहेत, म्हणजे कोणता देश किती रिटर्न देतोय, त्यामध्ये भारत कितव्या नंबरला आहे किंवा भारताचे रिटर्न्स काय आहेत, हे पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत. आणि दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत या जागतिक डेव्हलपमेंटच्या नुसार जे रेट बदलत चाललेत किंवा आज आपल्या ज्या देशाची परिस्थिती बदलत चालली आहे, त्यानुसार आपण आपल्या गुंतवणुकीचं प्लॅनिंग कोणकोणत्या टूलमध्ये ठेवावं, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. सो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पहिल्या पार्टसाठी. व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये बघणार आहोत आपण की आज जागतिक पातळीवर कोणत्या देशामध्ये किती रिटर्न्स आहेत. हा जर चार्ट तुम्ही बघितला तर यामध्ये स्वित्झर्लंड या देशामध्ये 0% रिटर्न्स आहेत. म्हणजे जर तुम्ही स्वित्झर्लंडला जर एफडी केली तर तुम्हाला कुठलेही पैसे तिथे मिळणार नाहीयेत. दुसरा जो देश आहे तो आहे जपान. सो जपानमध्ये आता 0.5% आहेत. म्हणजे जर तुम्ही 1 कोटी रुपयाची एफडी केली तर तुम्हाला 50,000 रुपये वर्षाला व्याज मिळणार आहे. आणि तिसरा देश आहे सिंगापूर. सिंगापूरला आता 1.15% हे म्हणजे जवळपास 1%च रिटर्न्स आज सिंगापूरला आहे. त्याच्यानंतर कॅनडा आहे, चायना आहे. आणि मग आपला भारत देशाचे रिटर्न सुद्धा आता 5.25 हे रिटर्न्स आहेत. आता जर थोडं कंपॅरिझन बघितलं, पाठीमागच्या 8 वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये रिटर्न्स किती होते? 7.5%, 8%. 8 वर्षामध्ये हे रिटर्न जवळजवळ 3% कमी झालेले आहेत. इथून पुढं 10 वर्षामध्ये आणखी रिटर्न हे 3% कमी होण्याचे चान्सेस आहेत, कारण आपला देश डेव्हलपमेंट होत चाललाय. हे एक रिझन. सेकंड थिंग्स, आपल्या देशामध्ये रिटर्न्स जे कमी होत चालले त्याचं रिझन काय, तर बाहेरच्या देशाकडून आपल्याला वार्षिक 1.5 ते 2%नीच कर्ज मिळतं. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो, पाठीमागची न्यूज होती की जपाननी आपल्याला मेट्रो डेव्हलपमेंटसाठी 22,000 कोटी रुपये दिले. त्याचा वार्षिक रेट ऑफ इंटरेस्ट आहे 1.5%. जर आपल्या देशाला बाहेरून 1.5-2% पैसे मिळत आहेत वापरण्यासाठी, तर आपला देश ठेवीवर 5-5.5% कसं काय देऊ शकेल? सो सांगायचं रिझन काय, तर या बऱ्याचशा गोष्टीमुळे पुढच्या 10 वर्षामध्ये 1.5%, 2% किंवा 2.5% ह्या रेंजमध्ये कुठेही रिटर्न असू शकतात. या बदलत्या रिटर्न्सनुसार आपण आपलं प्लॅनिंग कशापद्धतीने केलं पाहिजे, कारण 10 ते 12 वर्षानंतर जर समजा एखाद्या व्यक्तीला जॉबमधून प्रॉब्लेम झाला किंवा काही अडचण आली, त्यांनी जे पैसे सेव्हिंग केलेले आहेत त्यातून त्यामध्ये त्यांना परतावे कसे मिळणार आहेत, ह्या सर्व गोष्टी चर्चा आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सेकंड पार्ट जो आहे तो मिस करू नका. व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत आपण की जर रेट ऑफ इंटरेस्ट या प्रमाणात जर चेंज होणार असतील तर आपण आपली गुंतवणूक कशा पद्धतीने मॅनेज केली पाहिजे. कारण जर एखादा व्यक्ती 10 वर्षानंतर रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असेल आणि 10 वर्षानंतर रिटर्न जर खूप चेंज होत असतील तर तो पुढच्या महागाईला बीट करू शकणार नाहीये. म्हणून हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. सो आता आपण पहिल्या पार्टमध्ये बघितले की रिटर्न कसे चेंज होत आहेत. आता या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की जी गुंतवणूक आहे तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज केली पाहिजे. सो जी काही तुम्ही सेव्हिंग करताय त्या सेव्हिंगच्या 15% गुंतवणूक हे तुम्ही फिक्स गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक ठेवा. हे मी का सांगतोय, तर त्याचं रिझन असं आहे की उद्या जर समजा रिटर्न 2% झाले तर तुम्ही पूर्ण पैसे मार्केटमध्ये किंवा एफ डीमध्ये नाही ठेवू शकत. त्यावेळेस आजपासून जर तुम्ही 15% तुमची अमाऊंट बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर जो काही आज रिटर्न आहे, म्हणजे आज जर 6.5% फिक्स असतील, 7% फिक्स असतील, 8% फिक्स बॉन्डचे रिटर्न मिळत असतील, तर हे तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहेत. आता याच्यामध्ये आणखी एक क्लॅरिटी देतो. फिक्स रिटर्न, फिक्स आणि गॅरंटेड हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता बरेचसे काही आपल्याला ऑनलाईनमध्ये ॲड येतात, काही ॲप आहेत की फिक्स रिटर्न 9 ते 12% वगैरे, पण तिथे गॅरंटेड शब्द नाही आहे. सो मी एक रील याची ऑलरेडी क्रिएट केली होती, तुम्ही आमच्या चॅनलवरून बघू शकता. तर त्या ठिकाणी रिस्क सेगमेंट खूप हायर असतो. आता हे जे मी तुम्हाला बॉन्ड सांगतोय करंटली, ते गव्हर्नमेंटचे बॉन्ड सांगतोय आणि ते गॅरंटेड असतात. म्हणून तर त्याचे रिटर्न 6.5%, 7% किंवा 7.5% असतात.
फक्त बेनिफिट हा आहे की तुम्हाला तुमच्या करंट एजपासून पूर्ण आयुष्यभर याचे रिटर्न तुम्हाला फिक्स मिळणार आहेत. सो यापणे जर तुम्ही गुंतवणुकीचं प्लॅनिंग केलं तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमचे रिटर्न स्टेबल ठेवण्यासाठी खूप हेल्प होईल. आता राहिलेली जी काही 85% अमाऊंट आहे तुम्ही सेव्हिंगच्या, मग त्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक्स, IPO, PPF, NPS या टूलमध्ये तुम्ही डिवाइड करा, जेणेकरून तुम्हाला एक फिक्स इन्कम सोर्स राहील. एक्झाम्पल शेअर करतो. 12 वर्ष अगोदर काही जणांनी या बॉन्डमध्ये गुंतवणूक केली होती. त्यावेळेस त्या बॉन्डचे रिटर्न होते 9.2% गॅरंटेड. आज सुद्धा त्या व्यक्तीला 9.2 मिळत आहेत. त्यावेळेस ज्या लोकांनी FD मध्ये 1% जास्त मिळतोय किंवा बाहेर कुठेतरी 1% जास्त मिळतोय म्हणून त्यांनी शॉर्ट टर्म बेनिफिट बघितला, तर त्यांचा आज लॉस आहे की आज त्यांना 5.25% मिळत आहेत. आणि ज्या लोकांनी लॉंग टर्म बेनिफिट बघून बॉन्डमध्ये गुंतवणूक केला, आज त्यांना 9.25% मिळत आहेत. म्हणजे 4% त्यांना जास्त मिळत आहेत. उद्या ज्यावेळेस रिटर्न 2% होतील त्यावेळेस सुद्धा त्यांना 9.25% मिळणार आहेत. त्यामुळं या बॉन्डमध्ये आजपासून तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करा. हे बॉन्ड्स तुम्हाला 3 ऑर्गनायझेशनकडून घेता येतात. एक SBI बँक, पोस्ट ऑफिस आणि LIC ऑफ इंडिया, तिन्ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत. याबद्दल तुम्हाला काही जरी हेल्प लागली तुम्ही आमच्यासुद्धा कनेक्ट करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट्स करा. आणि एखाद्या सब्जेक्टवर जर तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ घ्यावा, तो सुद्धा सब्जेक्ट तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. हा जर व्हिडिओ आवडला तर मॅक्झिमम तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या गोष्टीची माहिती त्यांना पण होईल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.